अरे चला 2 विकेट आणि 2 चार जे संतोष मोरेने लगावले होते ते बक्षीस इथं देण्यासाठी आर्यन, पियुष आणि गौरीश या तिघांनी यायचं आपल्यासाठी जे बक्षीस होतं ते घेऊन जायचे. सँडीच्या माध्यमातून ते बक्षीस लगावण्यात आलं होतं. संतोषजी मोरे एक दर्दी क्रिकेट प्रेमी आणि त्यांच्या माध्यमातून ते बक्षीस होतं. प्रथमेश आपण सुद्धा यायचंय. 4 जण आहेत आणि 4 जणांसाठी प्रत्येकी 100 रुपये जे बक्षीस होतं ते या मंचावरती दिलं जाणार आहे. आपण घेण्यासाठी यायचंय. मॅचला झाली सुरुवात. अक्षय पवार आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. श्रीनिवास म्हणजेच बंबई आलाय आणि यावेळेला चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज रोहित बाद. म्युझिक वाजायला लागली करवली तुर तुर नाचायला लागली तारप्याची म्युझिक वाजायला लागली करवली तुर तुर नाचायला लागली. थँक्यू. तुरु तुरु नाचणार परंतु फायनल मारल्यानंतर अशा सगळ्या टीम सांगतात. प्रत्येक चौकाराला किशोर कदम यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक चौकाराला किशोर कदम यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. शाकिब शेख नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बंबई याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. 4 बॉल 3 आणि त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा सिंगल येते. आता 5 बॉल 4 अशी सध्या स्थिती आहे. एमसीसीचं हे शानदार आणि दमदार आयोजन या आयोजनाचा एक भाग म्हणून आपल्याला सुपर 12 मधील ही शेवटची मॅच बघायला मिळते. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलं. 5 धावा धावफलकावरती एमसीसी. संतोष केबलवाले यांच्याकडून शाकिबच्या लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस. संतोष केंद्रे यांच्याकडून हे बक्षीस लगावण्यात आले. श्रेयस खूप चांगले नावं सगळ्यांची सांगतोय ते. श्रेयस मल्टी टॅलेंटेड आहे परंतु आता 9वी मध्ये आहे. अजून खूप सारा वेळ आहे त्याच्याकडे. हो ड्राईव्ह केलं चेंडूला. एका धावेसाठी चेंडूला अडवलं. फेकी सुद्धा होतीये तोपर्यंत एक धाव येताना. साईराज आहे दुसऱ्या बाजूला. ज्या साईराजने आतापर्यंत झालेल्या मॅचेस पैकी सर्वोत्तम चित्रक्षण या मैदानावरती दाखवलंय. तो संघ मैदानाने एमसीसी घरच्या मैदानावर असल्या कारणाने त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा या इकडच्या दर्शकांच्या खूप मोठ्या आहेत. नयन मंगला यांच्याकडून एमसीसी जर जिंकली तर 8,000 रुपयाचं बक्षीस. 8,000. हो वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडच्या दिशेने आलाय. स्वप्नीलचा हा चेंडू वेगवान होता आणि त्या वेगाने येणाऱ्या चेंडूला शाकिबने ओळखलं. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. अक्षय पवार ज्याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. अक्षयने काल प्रभावित केलं होतं ज्यावेळेला 34 धावांचा पाठलाग करायचा होता. हो वेगवान चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. शानदार बॉलिंगचा नजारा. टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे सबमरिंग राहिलाय. खाली राहिला आणि जमिनी लगत भुई सपाट जाणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. स्वप्नीलची गोलंदाजी वैविध्यपूर्ण राहिली आहे. तसेच या विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणाऱ्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी ही गोलंदाजी मानली जाऊ शकते जर का जास्त म्हणजे दीर्घकाळ अशाच प्रकारचा फॉर्म त्याचा राहिला तर. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. पैकी चांगली झाली होती. 8 धावा धावफलकावरती आहेत. एमसीसी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साईराज संघ त्यांच्या विपक्षामध्ये आहे. टॉस जिंकला तर साईराजने फिल्डिंग घेतली आहे. ओमकार पाटीलने सांगितलं की आम्ही पूर्णपणे त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. शिकस्त देण्याचा प्रयत्न करू. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडूला अडवलं गेलंय. हो कुणाल कांबळे चेंडूला अडवतोय. तोपर्यंत कोणती धाव नाहीये. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 4-4-4 एक वाईड आलाय. 4-2 चेंडू बाकी आहेत. पहिले 3 संघ जे खेळले त्यांच्या मॅचेस या लागल्या होत्या त्याच्यामध्ये वरच्या 3 संघ मॅचेस मध्ये
डाव्या बाजूला जे संघांची नाव आहेत ते संघ जिंकले होते. शेवटच्या 3 म्हणजे खुश 11 पासून जी सुरुवात झाली तिथे उजव्या बाजूने जे संघ आहेत त्याच्यापैकी ओमसाई मनलपाडा जिंकला. उजव्या बाजूला पीसीसी होता तो जिंकलाय. आता साईराज आणि एमसीसी मध्ये उजव्या बाजूला कोण आहे हे बघण्यासाठी माझ्या समोर असणाऱ्या वहीचं पेज तुम्हाला उघडावं लागेल जे मी फोल्ड केलंय. अडवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट फलंदाज बाद बडी विकेट अक्षय पवार डिपार्ट्स गॉन. नको येऊ बैना तुले पावसाळ्यात पाणी लागी खाऊ मला सम्राट माझ्या 9 धावा धावपलकावरती 2 षटकं संपली. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज कुणाल वडके याला आपण बघत आहात. अजून एक वेगवान तिकट मारा करणारा गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. सुनीलच्या नेतृत्वाखाली हा संघ या ठिकाणी आपला खेळ साकारत असताना बंबई आल्यानंतर खूप मोठी ताकद आली आहे या संघाला. परंतु शाकिब पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे त्याच्या खांद्यावरती. तिथं त्याने ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी जिंकली आहे मिळवली आहे. पहिला चेंडू कुणाल वडकेचा वाईट साठी येतोय. अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होतीये. ऍड होणाऱ्या धावा जसा डेटा ऍड ऑन होतो तसा इथं त्या धावा ऍड ऑन होत असताना प्रेशर वाढवत असतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती. बघूयात पुढे कशा प्रकारची गोलंदाजी केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये आला डायरेक्ट. हो फेकी केली परंतु फेकीमध्ये नेकी नव्हती. 11 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. कुणाल वडके समोर आता यश दळवी स्ट्राइक एंड वरती आहे. आतली कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. बघा एका वेळेला वाटलं शैलेश करावडे विकेट किपर आहेत की काय कारण बंबईने सुद्धा तसाच वाकून चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे केला होता. सिंगल धाव आली आहे. जिंकणारे संघ त्याच्यामध्ये न्यामा बॉयज मोरेगाव चॅलेंजर्स यूसीसी उत्कर्ष क्रिकेट क्लब ओमसाई मनलपाडा आणि पीसीसी पाचपायरी क्रिकेट क्लब. आता एमसीसी की साईराज येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत जर का शेड्यूल्ड मॅच असेल तर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे परंतु फेकी साईरा वैरा झाली आहे. येस चेक केलं जाणार आहे. रनआउट आहे की नाही बघितलं जाईल. बघा चौकार येत नाहीत. किशोर कदम यांनी मात्र आपलं बक्षीस वाढवलंय. आता जे 100 रुपयाचं बक्षीस होते ते 200 रुपयावरती आणलंय. बॉल एकच दिला आतमध्ये. एक 2 बाकी आहेत. 2 बाकी आहेत. एक वाईड आलाय. चला मॅचला 14 झाला. 14 इथे एक चौकार आला तर मजा येईल. अपेक्षा तर एमसीसी ला चौकाराची आहे परंतु साईराज म्हणते की ही स्थिती कायम राहू. इथून कोणत्या प्रकारची हानी नको व्हायला किंवा मोमेंटम शिफ्ट नको व्हायला. ओहो चर्चा केली इच्छा वर्तवली इच्छेची पूर्तता झाली. चेंडू सी मारे का पार आलाय चौकार.
चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक पुढे जात असताना काहीसा खेळ थांबला होता. जो रेफर केला गेला त्यावेळेला खेळ थांबला होता. त्या खेळ थांबत असताना ती खराब वेळ निघून गेली होती आणि म्हणूनच हा चौकार आला असं म्हणावं लागेल. शाकिबने चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. कुणाल वडकेवरती आता खूप मोठं दडपण आहे. ओ दडपण 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 येस पायाला लागलाय आणि त्यामुळे 18 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बघायला मिळत आहेत टीम एमसीसीच्या. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती आकाश आलाय आणि आकाश समोर आता यश दळवी. यशच्या नावामध्ये यश आहे. आता त्याला या धाबांना एकाच चौकाराचा फरमान देऊन ते यश दाखवायचंय. रनआउटची संधी आहे. ओ रनआउटची संधी आहे. इथे काय घडलं होतं? लगोरीवाला प्रकार परंतु खालून अंडर आर्म टाकून लगोरी खेळायची होती आणि नेम धरायचा होता. एकदा धावून कंप्लीट केली गेली. शाकिबला स्ट्राईक एंडवरती आणलं गेलं. साईराजने फिल्डिंग बदलली आहे. कुणाल कांबळेला ऑन साईडला आणलंय आणि ते आणत असताना काहीतरी विचार केला असणार आहे. शाकिब समोर आकाश बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलं चेंडूला अडवलं. फेकी केली तोपर्यंत एक धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जातोय. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो गरजेचा सुद्धा आहे. थेंबे थेंबे तळे साजे बुंद बुंदसे घडा भरताय या शाळेतल्या काही म्हणी आहेत ज्या आता या क्रिकेट खेळताना आठवायला लागलेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने सुनीलच्या हातामधून चेंडू इकडून तिकडे झाला तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आणि त्या एका धाव्याने सुद्धा तितकाच मोठा घडा भरत असतो धावांचा आणि ज्यावेळेला ते 4 षटकं संपतात त्यावेळेला ते टार्गेट डिसाइड होतं. शाकिब शेख मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शानदार स्ट्रोक दमदार प्रहार. चेंडू सीमारेखा पार. एमसीसी चौकार. जबरदस्त फटका. डाऊन द ग्राउंड. डायरेक्शन बदलली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचे एफर्ट पडले कमी. चेंडू गेला सीमारेखा पार. येत आहे चौकार आणि चौकारानंतर 25 धावा दाखल करते. 25 रन्स. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. आता या 2 चेंडूमध्ये सुद्धा एखाद्या चौकाराची अपेक्षा एमसीसी करत असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. ओ ये क्या हुआ है? हो ये क्या हुआ है? ये क्या हुआ है? क्या हुआ है? फक्त 1 रन असं पंचांनी तिथे सांगितलंय. माइक चेक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून आणि पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. यश दळवीच्या बॅटमधून येतोय. दणदणीत खणखणीत लाजवाब शानदार बहारदार एमसीसी चौकार. थँक्यू. हार्दिक रावल आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. 31चं टार्गेट आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय साईराज या संघासमोर एमसीसी या संघाच्या वतीनं. बघा 31 धावांचा पाठलाग सोपा नाही आहे. नाही अवघड आहे. पण जी स्थिती होती एमसीसीची त्या स्थितीमधून
वाटलं नव्हतं की इतक्या चांगल्या प्रकारे भरारी घेतली जाईल. शाकिबने मारलेला तो चौकार तिसऱ्या षटकामधील या पहिल्या इनिंगचा टर्निंग पॉईंट ठरलाय. आता पहिल्या इनिंग मध्ये किती मॅच टर्न झाली, किती वेळेला धावफलक इकडचं तिकडे झालं, त्याला विसरून दुसऱ्या इनिंग मध्ये या धावफलकावरचा कंट्रोल, या धावफलकावरचा चेस हा दाखवावा लागणार आहे. मजा येणार आहे या मॅचला. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्या अगोदर ऐकूयात डीजेला. आली सोन्याच्या पावलानी आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवला एक विराईनी आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवला एक विराईनी. थँक्यू. एक वेळा आईचा हात सर्वांवरती आहे. आता मंदारेश्वर क्रिकेट क्लबचा म्हणजे मंदारेश्वराची कृपा का MCC वरती आहे की नाही ते पाहिलं जाणार आहे. कृपा तर आहे, किती प्रमाणात आहे, परंतु साईराजवर साईबाबांची सुद्धा कृपा आहे. दोघांवरती आशीर्वाद दैवी रूपे आहे. त्या अगोदर या खेळाद्वारे हे सर्व खेळाडू कशा प्रकारे आपलं प्रदर्शन दाखवत आहेत हे पाहणं रोचक ठरणार आहे. पहिला चेंडू ते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला पाठवलं, सिंगल आली. वीरेश स्ट्राईक हँड वरती. सनी कांबळे यांच्याकडून सुनीलच्या लगातार 3 चौकाराला 1000 रुपयाचं बक्षीस. सुनीलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मेहुल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग होती आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा एका धावेसाठी खेळला. हॅट्रिकला 500 नयन मांगेला यांच्याकडून. 3 डॉट लगातार 3 डॉटला पण 500 नयन मांगेला यांच्याकडून. सनी यांच्याकडून प्रत्येक डॉटला 100 रुपये. ही मैदानाबाहेरची मॅच आहे. ही मैदानाबाहेरची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये कोण जिंकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. प्रत्येक 3 डॉटला किशोर कदम यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. मेहुल वरती काय हल्ला बोलला जातोय का? एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ. या अगोदरची मॅच खूप चांगली रंगली होती. त्या मॅचला रंगवलं गेलेलं होतं आणि आता ही मॅच सुद्धा त्याच रंगण्याच्या वाटेवरती आहे. सर्व कर्णधारांना विनंती आहे, विजयी कर्णधारांना आपण स्टेज जवळ यायचंय. न्यामाबाईज मोरेगाव चॅलेंजर्स. ओ रनआउटची संधी. बाल बचे. मोरेगाव चॅलेंजर्स, UCC, ओमसाई मनोलपाडा आणि PCC सर्व कर्णधारांनी मंचाजवळ येऊन थांबायचे. ड्रॉची प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल. सुपर 6 ची कशा प्रकारे असणार आहे. शेवटच्या अंतिम चेंडू, प्रत्येक चेंडू ती एकदा येते आणि आता लास्ट बॉलरती बघूयात कशा प्रकारची हरकत केली जाते. गॅप मधून चेंडूला हो चांगली फिल्डिंग. यश दळवी हो स्टंप वरती चेंडू होता. यष्टी वरती चेंडू होता. फेकी झाली. 1 धावाला पहिलं षटक संपलं. 6 धावा बिनबाद साईराज. कहते हैं लोग पर मुंह मसा है मेरा जानू, नश्तर है वो यही दूर दूर ओमकार कदम नाही, ओमकार पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. हो जडमध्ये टाकलेला चेंडू वेगवान चेंडू होता. त्याला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी खेळलाय. ओंकारच्या हॅट्रिकला 1000 रुपये नयन मांगेला यांच्याकडून. MCC पियुष चौधरी याच्याकडून सुद्धा 1000 रुपये. कोण 500 रुपये. चला आणि
शिराग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ओमकारचा मोठा फॅन बेस आहे इकडे. ओमकारचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. आकाश सुद्धा काहीतरी बोलणार आहे, पण आकाश म्हटला थोडी मॅच अजून रंगू दे, नंतर मी बोलणार आहे. धावा धावलकरती 7 झाल्यात. चेंडूचा खेळ जर आपण बघितला तर झाला 2. मोठ्या पटक्यासाठी जात नाहीयेत. सुनीलने मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत तरी एमसीसी कंट्रोल मध्ये 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्या पद्धतीने धावांना थांबवणं गरजेचं होतं, ज्या पद्धतीने फलंदाजांना रोख देणं गरजेचं होता, तो रोख देण्यामध्ये यश तर आलंय. तुर्तास ओपनिंग पेअर अजूनही मैदानाच्या आतमध्ये ती एमसीसी साठी अडचण आहे. आणि साईराज मध्ये क्षमता आहे, प्रचंड क्षमता आहे. सुनील कधीही या मॅचला पलटवू शकतो अशा कॅलिबरनं भरलेला तो खेळाडू आहे. आता तो त्याच्या कॅलिबरला कसा वाव देतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये शाकिबने चेंडूला फेकले. ओ रनआउटची संधी मात्र इथं मिस झाली आहे. रनआउटची संधी मिस झाली. एकदा धावून पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. 10 धावा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. इथे एक चौकार आला तर साईराजला कमबॅक करताना आपण बघू शकतो. पण जर का इथे सिंगल आला तर मजबूत स्थितीमध्ये एमसीसी स्वतःला बघेल. काय तो चौकार येईल, डॉट येईल की अजून काय घडेल बघूयात मैदानात काय घडतंय. ओमकार समोर, विरेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ओ ओ ओ युटी आउट. फलंदाज बाद. विरेश डिपार्ट्स. बारा चेंडू 21 धावांची गरज आहे. कुणाल कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि जशी गाणी वाजते तसं सनी आमचा नाचतोय. सनी का नाचणार, सनीचा बर्थडे आहे. बर्थडे आहे सनीचा, जल्लोष साऱ्या गावाचा. किरण प्रजापती नवीन गोलंदाजी मार्क वरती. एमसीसीचा सर्वात शांत संयमी खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बघूयात कशा प्रकारची बॉलिंग करतोय. समोर कुणाल कांबळे घातक फलंदाज साईराजचा. कुणाल कांबळे आणि सुनील असे 2 खेळाडू आहेत. या इक्वेशनला सहजतेने पार काढण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. आणि त्यांना आडव्या बॅटने पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे एकदा धावून कंप्लीट केली जाते. सुजल यादव ऑन साइडला क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होतात. असं असताना किरण म्हणजेच लस्सी पुन्हा एकदा गोलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. बघूयात किशोर कदम यांच्याकडून हॅट्रिकला 500 रुपये. डाऊन द ग्राउंड खेळायचं ऑन साइडला चेंडू ऑटराईच्या रूपाने गेला. ओमकार पाटील चांगली फिल्डिंग पाटीलने केली. चेंडूला अडवलं परंतु फेकी करत असताना हातातून निसटला. सिंगल आले. 1 न फरक नाही पडणार. हो चेंडू हातामध्ये आणि जोपर्यंत सनी कांबळे यांच्याकडून कुणाल कांबळेच्या लगातार 3 चौकाराला 5001 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बात आहे. हो आतामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद. सुनील डिपार्ट्स. सरप्राइज 13 धावा दाखल करते. 13 रन ऑन स्कोर बोर्ड. 4 गेंदें हो चुकी है. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यांनी एका धावेसाठी या चेंडूला खेळलंय.
7-17ची इक्वेशन आहे आणि आतमध्ये येणारे चेंडू काय जबरदस्त. अक्षय कांबळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल अक्षय कांबळे आपल्याला की आपण मंचावरती या. PCC 6-17 अक्षय कांबळे PCC आपल्याला विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत MCC चषकाच्या वतीनं. आई माझी आई माझी आई माझी सर्वानुराग माझी सर्वानुराग आई माझी भक्तोनाची वाटे गो आई माझी भक्तोनाची वाटे सहा चेंडू आणि आता 17 धाब्यांची गरज आणि MCC संघ थोडा वरचढ वाटायला लागलाय. लालू रुकेश कांबळेच्या हातामध्ये चेंडू आहे. बंटी वेलकम. चला सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा पहिला चेंडू झेल टिपलाय. मेहुल फलंदाज बाद. माझ्या पाया हॅलो चेक. हॅलो चेक. सायरज हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check.